अशी आहे रूम आता सध्या. आणि इकडे कपाट आहे आणि इकडे माझी मशीन आणि यांचा ऑफिस टेबल. तर असं नमस्कार मंडळी, तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज बऱ्याच दिवसानंतर मी लॉंग व्हिडिओ शेअर करते. तसं तर शॉर्ट व्हिडिओमध्ये दिवसाआड किंवा रोज तुमच्यासोबत सगळं काही शेअर करतच होते. म्हटलं चला 4 ते 5 दिवस झाले लॉंग व्हिडिओ अपलोडच केलेला नाही, तर आज तुमच्यासोबत शेअर करूया. आणि आज बेड आणि देवघरसुद्धा येणार आहे. जर तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहीत असेल, जर नसेल बघितले तर आजचा व्हिडिओ कंटिन्यू करा. आज बेड आणि देवघर घरी येणार आहे, तर बघू आता थोडासा वेळ बाकी आहे त्यांना यायला. थांब. तर सानू स्कूलमधून आल्यानंतर ना आज तिने एक स्कूलमधून कार्ड आणलेलं आहे. तर कसलं दाखव, हॅपी फादर्स डे वालं. आणि आता ती तिच्या पप्पांना देणार आहे, हो ना. आणि काय म्हणणार आहे, हॅपी फादर्स डे पप्पा. दे बरं, बघू आपण कशी देते. हां थँक्यू बेटा. थँक्यू. पादे पप्पाले पादे. मी तुझी काय काय लिहिलेलं होता, काय लिहिलेलं आहे, आय लव्ह डॅड, थँक्स अ बंच फॉर बिंग अन अमेझिंग डॅड, यू आर द बेस्ट. आणि हे बघा आत्ताच दिलं ना तू पप्पांना आणि अशी परेशान करतीये का. छान दिलं कार्ड, हो ना. हॅपी फादर्स डे मम्मी. छान दिलं, हॅपी फादर्स डे. छान मेसेज लिहिलेला आहे. हे फर्स्ट कार्ड आहे सानूकडून तिच्या पप्पांना, हो ना सानू. तसं तर ते मॅमनी बनवलेलं आहे, पण आता आलं तिच्याकडनं. आता चाललंय बेड आणि देवघर. सानू खूप परेशान करत मोबाईल लावून दिलाय, तर फिट करणं सुरू आहे, तुम्हाला दाखवते. तर असा बेड आहे, हा कलर आहे ग्रे मधून वेगळा आहे तो थोडा. भरपूर मोठा आहे, आता सगळी रूम त्यालाच लागेल. अजून पलीकडे होईल थोडा ग्रेइश वाटतो ना कलर, नाही ना. हायड्रोलिक वाला बेड येतो, पूर्ण फिट झाल्यावर दिसेलच आता कसा दिसतो. तर देवघर पण आले, तर एकदा तुम्हाला दाखवते. आणि सध्याचं समोरच ठेवलंय, कारण मागे बेड फिट करणं सुरू आहे, तर मागे थोडी अडचण होईल म्हणून. नाहीतर मागेच ठेवणार आहे मी देवघर सुद्धा. तर मागच्या रूममध्ये ईशान्य दिशेला. तर हे असं देवघर आहे, मी पूर्ण दाखवते तुम्हाला एकदा. तर असं आहे, वरती शुभ लाभ लिहिलेलं आहे, आतमध्ये ओम आहे, ते 2 पायऱ्या आहे आणि खाली स्टोरेजसाठी सुद्धा जागा आहे. आणि हे असं काही पूजा वगैरे मांडायची असली त्याच्यासाठी हे शेल्फ आहे. तर छान आहे बेड. आणि देवघरचा कलर आम्ही सेमच घेतलेला आहे, म्हटलं मॅचिंग हवं थोडं. काय करते बाळा, हात घालती. आणि इकडनं अशी डिझाईन आहे. तर मला तर असंच घ्यायची इच्छा होती बऱ्याच दिवसाची, म्हणून मग भरपूर दिवस वेट केला आणि आता ते घेतलंय. तर दुपारी असं झालं की ते सगळे जे माणसं आलेले होते बेड असेंबल करण्यासाठी, तर ते करून गेले आणि लगेच यांची मीटिंग सुरू झाली. मग यांनी काय केलं, लगेच दरवाजा लावून घेतला. आता मीटिंग म्हटल्यावर आम्ही काही डिस्टर्ब करू शकलो नाही आणि मी सुद्धा व्हिडिओ शूट करू शकले नाही, त्यामुळे म्हटलं राहू द्या नंतर करू. तर आता मला नंतर करू म्हटलं, तर रात्रीचे 8 वाजलेत, तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आता तर सगळं झालेलं आहे, जेवण वगैरे सगळं. तर चला तुम्हाला बेड दाखवते मी. आणि देवघर पण आम्ही बेडरूममध्ये ठेवलं आहे, त्याचं कारण नंतर. तर असा छान असा सेट केलेला आहे बेड. आणि हा 6.5 बाय 6 फूटचा आहे. तर असा असेंबल झाला आहे तो. आणि त्याने भरपूर अशी जागा घेतलेली आहे, कारण बेडरूम छोटी आहे. आणि बेडरूममध्येच आम्ही देवघरसुद्धा ठेवलं आहे. आणि वरतून हे आमचं स्टोरेज रॅक आहे वरती. आता त्याच्यावरती ना मस्त लाईट्स पण आहे, तर मी चालू करून दाखवते तुम्हाला मी. तर अशी देवघरची लाईट मस्त ऑन होते आणि खूप छान फील येतो. तर मला तर खूप छान वाटतं, भारी वाटतंय. तर अशी आहे रूम आता सध्या. आणि इकडे कपाट आहे आणि इकडे माझी मशीन आणि यांचा ऑफिस टेबल.
तर असा सगळा लुक आहे. तर हा बेड ना हायड्रॉलिक आम्ही घेतलेला आहे. तर हे बघा असा आहे तो, पूर्ण ओपन होते हायड्रॉलिक, म्हणजे की टेन्शन नाही प्लाऊडचं खालीवर करायचं. आणि खूप मोठी स्पेस पण मिळते. आणि याला मेन म्हणजे आम्हाला काय जास्त आवडलं होतं की याला ना असं लोखंड पट्ट्यांचा सपोर्ट आहे, त्याच्यामुळं हा लवकर खराब होणार नाही. म्हणजे आपण त्याचा खोलला वगैरे पण ना 2-3 वेळा, आता रेंटल घर असल्यामुळे त्याची गरजच पडते, तरी पण काही होणार नाही. त्यामुळे मग असा घेतला. आणि इथे पण त्याला भरपूर सपोर्ट आहे असा वरच्या प्लाऊडला. ठीक आहे, करा खाली. एकदम इझिली तो खाली होऊन जातो हायड्रॉलिक असल्यामुळे. भारी वाटतंय देवघरची लाईट लागल्यानंतर. हा ना. तर आता बेड तर आलाय, पण तो सध्या यूजला नाही येणार, कारण त्यावरती आम्ही मॅट्रेस घेतलेली नाही आहे. ती ऑनलाईनच ऑर्डर करणार आम्ही, जशी गावाकडे घरी आम्ही केली होती तशी. तर आता 5-6 दिवस तरी लागतील मॅट्रेस यायला, मग त्यानुसार एकदम भारी होऊन जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवघर आम्ही बेडरूममध्ये का ठेवलं, त्याचं कारण म्हणजे ना, ही ईशान्य दिशा पडते आणि किचनमध्ये ना ईशान्य दिशा म्हणजे ओपन आहे सगळी स्पेस, आणि ईशान्य दिशेलाच देवघर हवं म्हणून ते बेडरूममध्ये ठेवलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की किचनमध्ये ठेवावं, तर किचनमध्ये ना टॉयलेट बाथरूमची एक भिंत येते, त्यालाच लागून सगळं ठेवावं लागतं, म्हणून तिथे नको वाटलं, म्हणून मग बेडरूममध्येच ठेवलं. आणि तर असं आहे. आणि बेडरूममध्ये छान पण वाटतंय. देवघरामध्ये ना उद्याच मी मस्त सकाळी छान देवपूजा वगैरे करून सेट करेल. तर आता रात्र आहे म्हणून आता काही करणार नाही. तर तरी पण मी देवघर पूर्ण स्वच्छ एकदम क्लीन पुसून घेतलेलं आहे, बेडसुद्धा आतून बाहेरून सगळं. तर आता चला भेटते तुम्हाला डायरेक्ट उद्या सकाळी. तर आता डायरेक्ट सकाळीच ना मी देवपूजा करते. मस्त नवीन देवघरात देवांना स्थापन केलं आहे. आणि कालपासूनच मला खूप सारी एक्साइटमेंट होती की मी कधी देवपूजा करते आणि देवांना छान असं या देवघरात ठेवते. तर मला तर खूप छान वाटतं आहे आणि एक खूप छान अशी फिलिंगसुद्धा येते आहे. आणि घरात कुठलीही वस्तू येऊ, आपण स्त्रिया एवढं एक्सायटेड असतो की म्हणजे कुठलीही वस्तू येऊ. आता बेडचं पण मला असं झालेलं की कधी मॅट्रेस येते आणि कधी त्याचा यूज होतो, म्हणजे मी त्यावर झोपते. किंवा देवघराचं तर मला कालच इच्छा होती, पण म्हटलं नको, उद्या मस्त शांततेत सकाळ सकाळी नवीन दिवसाची सुरुवातसुद्धा होते आणि सकाळीच छान असे देवपूजा करूया म्हटलं आपण. त्यामुळेच आज सकाळीच मी सगळ्यात अगोदर लवकर उठून बाजारात गेले, फुलं वगैरे आणली, सगळ्या भाज्या वगैरे आणल्या आणि आंघोळ करून सगळ्यात अगोदर देवपूजा करायला घेतली. तर हे बघा, देवपूजा झाल्यानंतर किती छान असं वाटतंय. तर आता देवघर थोडंसं मोठं वाटतंय आणि देव त्यात कमी पडलेले, पण मी लवकरच अजून देव त्यामध्ये ॲड करेल. तर इच्छा असली तर सगळं होतं, तशी गोष्ट आहे. तर देवसुद्धा येतीलच. आता देवपूजा वगैरे तर झाली आणि मंदिरसुद्धा खूप छान दिसत होतं. म्हटलं चला आता नाश्त्याला बनवून घेऊया. तसं स्वयंपाक पण केलेला आहे मी अगोदरच. तर मेथीची भाजी आणि चपाती केलेलं आहे स्वयंपाकामध्ये. आणि नाश्त्याला तर थोडंसं बॅटर होतं डोस्याचं उरलेलं, तर त्याचेच उत्तप्पे बनवून घेऊया म्हटलं. तर 2-3 होतील एवढं पीठ आहे. तर टोमॅटो आणि बारीक कांदा कट करून घेतला आणि कोथिंबीर. तर त्यात फक्त मीठ टाकलेलं आहे बॅटरमध्ये आणि वरतून असा थोडासा जाडसर ठेवायचा आपण तव्यावरती टाकला की. आणि त्यानंतर ना त्यावरतून टोमॅटो, कांदा आणि छान अशी कोथिंबीर टाकायची आणि भरपूर तेल टाकायचं. बटरसुद्धा टाकू शकता, त्याने तर अजून छान टेस्ट येते आणि लहान मुलांसाठी खूप हेल्दीसुद्धा होऊन जातं. तर सानूला तर खूप आवडतात उत्तप्पे, त्यासाठीच मी केलेले आज. तिच्यासाठी मी स्पेशली बॅटर उरून ठेवलेलं होतं. तर हे बघा किती छान सॉफ्ट झाला आहे. फक्त थोडासा जाडसर ठेवायचा आणि पीठ खूप पातळ पण नको. उत्तप्प्याला थोडंसं जाडसर पाहिजे, डोस्याला थोडंसं पातळसुद्धा आपण करू शकतो. आणि छान असं दोन्ही साईडने भाजून घ्यायचं, तर खूप छान लागतात. तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते. आता जेवणासोबत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.